तुम्हाला माहित आहे का एवढ्या मोठ्या डायनासॉरचे पक्षी कसे काय झाले? सांगतो, तेही मराठीतून, कारण की विज्ञान हे मातृभाषेतून खूप चांगलं समजते. चल, कालच्या पार्टमध्ये पाहिलं होतं आपण की सरड्यापासून एवढे मोठे डायनासॉर कसे बनले. तर आज आपण पाहणार आहे की एवढ्या मोठ्या डायनासॉर पासून पक्षी कसे काय बनले. तर गोष्ट आहे साधारणपणे 6 ते 7 कोटी वर्ष आधीची. तेव्हा काय झालं होतं, एक मोठी पृथ्वीवर अलका येऊन आदळली. त्यामुळे सगळीकडे उद्ध्वस्त झालं होतं आणि यामध्ये बरेचसे मोठे जे डायनासॉर होते ते नष्ट झाले होते. म्हणजे शिल्लक राहिले होते छोटे डायनासॉर. त्याच्यातलं एक ग्रुप आहे, त्याचं नाव आहे थेरोपोड. टिरेक्सचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. तर या ग्रुपमधले बरेचसे छोटेसे डायनासॉर होते, त्याच्या अंगावर पिसं होते. उडायसाठी नाही तर उभेसाठी होते. निसर्गात काही बदल झाला ना, त्याच्यानंतरची होणारी उत्क्रांती ही खूप चमत्कारिक असते. की झालं असं की जे आता आपल्यापाशी डायनासॉर होते, त्या डायनासॉरवरले पिसं तर होतेच, पण ते आता कसं त्याला उडासाठी त्याचे जे समोरचे पाय होते, त्याचे हात होते, ते विंग्समध्ये कन्वर्ट होत गेले. आणि त्याचा जो शरीर होतं ते हळूहळू लहान होत गेले, साईज कमी होत गेले आणि त्याच्या ज्या हड्ड्या होत्या ते पोकळ होत गेल्या. आणि त्यामुळे आपल्याला एक नवीन जिवंत भेटला. त्या जीवचं नाव होतं प्री हिस्टोरिकल. जर्मनीमध्ये खाणकाम करता करता असा एक फॉसिल सापडला की तो अर्धा पक्षी होता आणि अर्धा डायनासॉर होता. मग सायंटिस्ट सारे चक्क झाले होते की हे कसं काय झालं. आणि त्या पक्ष्याचं नाव होतं आर्किओपॉलिक्स. आणि तो जो आहे आपला या उत्क्रांतीचा पुरावा आहे. उत्क्रांती ही एकदम स्लो प्रोसेस आहे. करोडो वर्षापूर्वीचे डायनासॉर आताच्या काळातील कोंबड्या, चिमण्या आहेत. उल्कीची धडक हे एकच कारण होतं का डायनासॉरचा अंतला? सांगतो ते पण आता पुढच्या भागात. तिथपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण की मराठीतून विज्ञान ही खूप चांगलं समजते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्कीच फॉलो करा. जय महाराष्ट्र, जय शिव.